उभार. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर लोकेशनवरून तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण आलो आहोत फॅमिली ट्रिपसाठी. इकडे आहे आमची सगळी फॅमिली आणि हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप जास्त काय बोलतात त्याला, फुल ऑफ फन असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच जे बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा. तर आम्ही आज बऱ्याच दिवसांनंतर फॅमिली ट्रिपसाठी जातो आहे. तर सगळ्याच फॅमिली मेंबर्ससोबत मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे. तर सकाळचे 7 म्हणता म्हणता वाजलेत सकाळचे 9 आणि नेहमीप्रमाणेच कुठेही बाहेर जाताना आम्ही आमच्या गाडीची पूजा करतो आहे. तर हा आमचा प्रवास सुखी, समाधानी आणि आनंददायी हो, सोबतच हा आमचा प्रवास सुरक्षित हो यासाठी आम्ही प्रार्थना करतो आहे. खेळणी कुठे आहे तुझी? काय काय? तर फायनली 4-5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोचलोय आमच्या लोकेशनवरती. आपण सगळे आपल्या रोजच्या डेली शेड्यूलमध्ये इतके जास्त बिझी झालेलो असतोय की आपण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या थकलोय हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि अशा वेळी हे जे फॅमिली ट्रिप्स असतात तर मला असं वाटतं की खूप जास्त काय बोलतात त्याला, रामबाण उपाय बोलतो आपण, तर तशा प्रकारे काम करतात आणि कामी येतात. म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत आवडत्या ठिकाणी भटकंती करायची आहे ना मज्जा. शरीराला आणि मनाला हॅपी करण्याचा हा एक जादूचा मंत्र. दाखवलंस का? संध्याकाळी साधारण 4 ते 5च्या आसपास आम्ही आमच्या लोकेशनवरती होतो. आणि मग काय छान चहा कॉफी घेतली सगळ्यांनी आणि पुढे बरोबर आमच्या रिसॉर्टच्या समोर बरोबर समुद्र होता. तर आम्ही हेच ठिकाण चूज केलं होतं आणि मग काय सगळे गेले समुद्रात एन्जॉय करायला. तर मला वाटतंय की आपण खूप जास्त लकी आहोत, कारण आपल्याला आपले आनंदाचे क्षण जे आहेत तर ते मोबाईलमध्ये टिपून ठेवता येतात आणि नंतर ते बघून आपल्याला खूप जास्त आनंद पुन्हा होतो. आणि मी तुम्हाला माझ्या फॅमिलीची ओळख करून देते. तर हा आहे माझा मोठा अंकल आणि आंटी. हे आहेत माझे मम्मी डॅडी गिरिजा आणि राशीसोबत. हा सेल्फी काढणारा आहे माझा छोटा भाऊ आकाश. हे आहेत माझे पती परमेश्वर. हा आहे माझा छोटा अंकल आणि हा आहे आकाश. आलाय पाणी पितंय.
गिरिजा गिरिजा तर गिरिजाला ट्रॅव्हलचा तसा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे, कारण ती पोटात असताना सुद्धा मी खूप जास्त ट्रॅव्हलिंग केलं आहे. खूप नवीन नवीन ठिकाणं ती पोटात असताना पण मी एक्सप्लोअर केलं आहेत. आणि गिरिजा मला वाटते 6 महिन्याची होती, म्हणजे आता राशी जेवढी आहे तेवढीच गिरिजा होती. आणि त्यावेळी आम्ही तिला फर्स्ट टाईम गोव्याला नेलं होतं आमच्या ॲनिव्हर्सरी दिवशी. आणि त्यामुळे तिला म्हणजे प्रवासासोबत ती खूप जास्त फॅमिलियर आहे आणि तिला तो प्रवास सूटसुद्धा होतो आणि ती खूप छान ॲडजस्टसुद्धा करते आणि ती खूप जास्त खुशसुद्धा झाली आज. आमच्या फॅमिलीचा एक आम्ही गोल सेट केला आहे की जितका जास्त प्रवास करता येईल, जितके जास्त नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करता येतील तर तितके जास्त करायचे. आणि खूप छान वाटतं, नवीन नवीन प्लेसेस आपण एक्सप्लोअर करतो, नवीन ठिकाणी जातो, तिथल्या नवीन 4 गोष्टी आपण शिकतो. खंडोबा खंडोबा आता गाजर कुठे घालतोय त्यान्या खंडोबा काय बघा लागले. लहान मुलं एकमेकांचं बघून एकमेकांसारखं करायला बघतात. तर गिरिजा मातीत खेळायले परीचं बघून आणि परी खेळायले गिरिजाचं बघून. तर दोघी समोर मातीत खेळतात, गॉगलसुद्धा हातात आहेत आणि सगळी वाळू त्यांनी डोक्यात घालून घेतली. तर हा आहे रात्रीचा व्ह्यू. तर इथे छान लाइटिंग केली होती, समोर बरोबर समुद्र आहे आणि त्यामुळे छान वारं सुटलं होतं आणि मधी बरोबर खुला स्पेस आहे लहान मुलांना खेळायला, त्यामुळे लोकेशन मस्त होतं. झोपल्या झोपल्या आकाश अंडा घरी 2 ताटं दिल्या तर ते मी सांगितलं माझ्यासाठी. तू अंडा घरी अंकल ड्रायव्हर गाडी जायचं वाटतं. कुठं आहे तू गावापासून गाडी जायची तिकडे. पडलं ते पडले. खंडोबा पडलं आपला पण पडलं. खंडोबा अजून बसतंय. पडलं. तुम्ही पिल्लाय? बघा पिता काय. हा कन्या बघा बस तुला खेळ काय दिल्या नाही बघ की कसं पिऊन. खंडोबाला द्या जरा. पिकी मस्त आहे दाखव. तर हा सीन आहे सकाळचा. वाजल्यात सकाळचे 7, 7:30 आणि मी लवकर उठली आहे
आणि म्हटलं की थोडासा जो समुद्र किनाऱ्याचा सीन आहे सकाळचा तर तो थोडासा एन्जॉय करावा. मन शांत होतं, प्रसन्न होतं आणि खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते प्रत्येक येणाऱ्या नवीन लाटेसोबत. आणि थोडंसं माझा मी टाईम आहे तर तो एन्जॉय केला. थोडासा व्ह्यू एन्जॉय करून आले तोपर्यंत आमच्या रॅशी मॅडम म्हणजेच आमचा खंडोबा उठला होता आणि मम्मीने आणि डॅडीने त्याला घेतलेला. डॅडी आणि राहुल इथेच झोपले होते बाहेर बेडवरती. तर हे सकाळचं लोकेशन आहे. तर सकाळी जसं मी पाणी पिते उठल्यावरती तसंच राशीला पण आणि गिरीजाला पण पाणी प्यायची सवय आहे. इकडं थोडंसं समर सीझन चालू आहे, थोडीशी उष्णता जास्त आहे आणि समुद्र किनार म्हटल्यावरती जास्तच उष्णता आहे. त्यामुळे थोडंसं तिला मी हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी देते. आणि आता सगळेच उठले आहेत आणि सगळ्यांना पुन्हा समुद्रावरती जायचं आहे. आणि सगळ्यांना म्हणण्यापेक्षा आरुषला आणि परीला समुद्रावरती जायचं आहे. आय थिंक त्यांचा काल आल्यापासूनचा हा 7वा किंवा 8वा टाईम होता समुद्रावरती जायचा. सारखे ते जायचे आणि सारखे समुद्राच्या पाण्यात भिजून यायचे. सगळे समुद्रात एन्जॉय करताय आणि हा आमचा खंड्या. खंडोबा आमचा खंडोबा कुठे आहे? इथे पैसे वाटतं. इथे 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 पैसे वाटतं. अण्णांचा व्हिडिओ कर. अण्णाचं कसं वाटलं विचारूया. अण्णा कसं आहे बीच? त्याला सांगा चांगला आहे काय? आवडला? नाही आमचं. तर मगाशी सगळ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून देताना आरुष आणि परीचं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलं. कारण ते फोटो काढायला एका जागेवरती शांत उभारलेच नाहीत. तर हे बॉलचं एक निमित्त होतं. तर बॉल आत टाकायचा, परत बाहेर आणायचा. आरुष बॉल टाक. एरवी घरामध्ये नको त्या अवतारात वावरणारी मी, तर आज मला थोडंसं नटावं वाटलं, छान दिसावं वाटलं. तसं छान मला रोज दिसावं वाटतं, प्रत्येकालाच वाटतं, पण प्रत्येक वेळी ते शक्य नसतं. तर आज थोडासा वेळ होता, मुलांना घ्यायला मम्मी डॅडी होते, बाकीचे लोक होते, तर त्यामुळे थोडंसं आवराआवरी केली. मोठा अंकल कुठे आहे? संपवलंस काय? हा पट 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 आवर जे आहे ते पार्सल घेऊया. एक प्लेट खाऊन झालंय भाऊ तुझं? मग उठा की जरा. हे घ्या की पार्सल जरा. हे पार्सल घ्या, आम्ही खातो. परी पोहे का आलेस? मी पोहे खाते. कसा आहे पोहे? कसा आहे पोहे? छान आहे. आरशा कसा आहे पोहे? चमच्यानं खा की. खावा निवड. कारवार 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 कारवार
आणि गोव्यात चिकन आलता खानापूर मार्केट. टेबलवरती नाश्ता करता करता सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्या. डॅडी राहुलला काहीतरी जुन्या आठवणी सांगतात. म्हणजे आम्ही ज्यावेळी फिरायला आलो होतो तर त्यावेळेच्या काहीतरी आठवणी डॅडी राहुलला सांगतात. आणि खूप छान वाटतं ज्यावेळी आपण एकत्र फुल फॅमिली ज्यावेळी कुठेही ब्रेकफास्ट लंच डिनर काही करत असतो, पण ज्यावेळी फुल फॅमिली आपण एकत्र असतो तर त्यावेळी त्या ठिकाणाला किंवा त्या वेळेला खूप जास्त महत्त्व असतं. कोण फुला परे परी काय चिकन घे व्हिडिओ आम्ही येताना परत. तर हा सीन मी जितक्या वेळा बघते तितक्या वेळा मला हसू येतं. तर गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि सगळे धक्का मारून गाडी स्टार्ट करत होते. हे कोकणातले छोटे छोटे रस्ते बघायला जरी छोटे असले तरी या रस्त्यावरून जाताना खूप छान वाटतं. तर आम्ही राहिलेल्या ठिकाणापासून रेड्डीचा गणपती साधारण 20-25 किलोमीटरच्या आसपास होतं आणि त्यामुळं आम्हाला देवदर्शनाला पण यायचं होतं रेड्डीच्या गणपतीला. आणि मला वाटतं या गणपतीला साधारण 3ऱ्यांदा किंवा 4थ्यांदा येते. मला आठवतं आहे खूप रिनोव्हेशन्स केलं आहे तिथं. मंदिर छान सजवलं आहे, कलरिंग काम वगैरे छान केलं आहे आणि नेहमीसारखेच गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती खूप सुखी समाधानी आणि आनंद देणारी मूर्ती आहे. तर माझ्यासोबत मी तुम्हाला आज रेड्डीचा जो गणपती आहे तर त्याचं दर्शन करवणार आहे. तर आपण समुद्र किनाऱ्यावरती आलो आणि वॉटर स्पोर्ट्स करणार नाही तर असं कधीच होणार नाही. तर ॲक्च्युली मी आलो होतो, आम्हाला पॅराशूट राईड करायची होती, कपल राईड करायची होती, पण इथे कपल राईड नाही आहे, इथे फक्त सिंगल राईड आहे. तर त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि आकाशला आणि आरुषला जे आहे तर ते स्पीड बोटमध्ये जायचं होतं. तर त्यामुळे ते दोघे जात आहेत. परीला पण जायचं होतं पण परी खूप लहान आहे आणि त्यामुळे आम्ही तिला स्पीड बोटमध्ये नाही ठेवलं. भैया तुम्ही मागं बसणार काय पुढं? बारक्या पोरग्याला व्यवस्थित झालं. या काय आरुषला धरून बसा सर.
हा जा उलटा धर. तर हे वॉटर स्पोर्ट्स आम्ही केले नव्हते, पण आठवण असावी, छान मेमरीज असाव्या, तर त्यासाठी आम्ही फोटोज काढून ठेवले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि फॅमिली वेकेशन बद्दल तुमची काय कन्सेप्ट आहे, तुम्हाला काय वाटतं की फॅमिली वेकेशन्स आपण किती टाइमनी प्लॅन केले पाहिजेत आणि खरंच प्लॅन केले पाहिजेत का. तर हा वेळ आपल्यासाठी खरंच खूप क्वालिटी टाइम असणार आहे. त्यामुळे तुमचं काय मत आहे फॅमिली वेकेशन्सवरती ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.